गीतातून सगळ्यांना मौज वाटली असेल, मजा आली असेल. तर मला असं सांगा तुम्ही तुमच्यापैकी माणसाला आनंद कशामुळे? आनंदाचा एक प्रसंग गीता तुला मित्रांनो तुम्हाला कशामुळे आनंद? मला यश मिळाल्यानंतर फार आनंद होतो. तर आनंद ही अशी अनुभूती आहे. तुम्हाला कशामुळे आनंद आहे? मला माझ्या दोन्ही लोकांनी नवीन ड्रेस घेऊन दिल्यावर मला खूप आनंद होतो. मॅडम तुम्हाला? मला माझ्या आवडीची गोष्ट मिळाली की मला खूप आनंद. व्हेरी गुड. दिस इज राईट आन्सर. मॅडम सांगितलेलं आपल्याला आनंद केव्हा होतो? आपल्या बाबतीत एखादी चांगली सुखद गोष्ट घडली असेल तर. बरोबर? तर आनंद ही अशी अनुभूती आहे त्यामुळे आपलं शरीर काय होतं? ताजतवान होतं, फ्रेश होतं. आपल्याला मन म्हणजे आपल्या मेंदूमध्ये वेगळं रसायन तयार होतं. बरोबर बाळांनो? बरं, आनंदासोबतच आपण अनेक चेहरे असे बघतो, अनेक प्रसंग असे बघतो ज्यामध्ये आपल्याला दुःख येतं. बरोबर? भीती वाटते, राग येतो. बरोबर? तुला कधी राग येतो का? नाही. कधी तुला नाही येतो? कधी? कधी येतो? हा, तुला राग कधी येतो? नाही सांगता येत. हा, ओके. कोणाचा राग येतो? अभ्यास होता राग येतो. तुला काय सांगते? नाही. हा, राग केव्हा येतो माणसाला? राग केव्हा यायला पाहिजे? जर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट घडली तर. भीती केव्हा वाटते माणसाला? भीती केव्हा वाटते? भीती जेव्हा आपल्याकडून एखादं कार्य बरोबर. बरं, तर ह्या आपल्या भावना आहेत याला काय म्हणतात? म्हणजे आपल्या भावना आपल्या शरीरातून व्यक्त होतात. दोन नाही, बेरी ध्वजा बाकी नाही. एक नाही, दोन नाही, बेरी ध्वजा बाकी नाही. तीन नाही, चार नाही, भूमितीची सजा नाही. तीन नाही, चार नाही, भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा, दिवस उद्याचा सवडीचा. रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. गणिताच्या तासाला मी नापास. गणित विषय माझ्या नावडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा. रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा.
भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भलताच कठीण तो मंगळवार, डोक्यावर असतो भूगोलाचा भार. भूगोल विषय माझ्या नावडीचा, भूगोल तर प्रस्तुत पाठातून आपल्याला आता तुम्हाला मला तुम्ही 3 मुलींचे एक गट आहे, तुम्हाला तुमचं पण 3 एक गट आणि तुमचं एक गट. मला तुम्ही आनंदाचा प्रसंग तुम्ही चर्चा करा असाल आणि तुमच्या जीवनातील आनंदाचा प्रसंग सांगा. ठीक आहे, तुमच्या जीवनातील दुःखाचा प्रसंग तुम्हाला सांगायला पाहिजे. आठवा, तुमच्या जीवनातील भीतीचा प्रसंग आणि विश्रामचा तुमच्या जीवनातील कोणता प्रसंग, आनंद, दुःख, भीती आणि रागाचा प्रसंग सांगता येईल? हा, तर सरांनी सांगितलं की आपल्याला एखादा म्हणजे आपल्या मनाविरुद्ध जेव्हा गोष्ट घडते तेव्हा राग येते. आणि असाच मला एकदा राग आलेला होता की जेव्हा माझ्या पप्पानी मला ड्रेस हवा होता आणि माझा वाढदिवस होता, परंतु मला ड्रेस मिळालाच नाही. आणि तेव्हा मला खूप राग आलेला होता आणि मी माझा वाढदिवस पण साजरा करू दिला नाही, इतका राग आलेला होता. राग आल्यानंतर आपण काय करतो मॅडम? राग आल्यानंतर आपण रुसून बसतो किंवा मग आपण कोणतंही काही काम करत नाही, असं होते. तुम्हाला काय सांगितलं, कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? बोला. जेव्हा ट्रिपला गेलो होतो तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. काय बघितली? ट्रिपमध्ये झू बघितली होती, स्वामीनारायण मंदिर बघितली नागपूरमध्ये. तुझा आनंदाचा प्रश्न होता? जेव्हा आम्ही शाळेत गर्दी होती तेव्हा जास्त आनंद झाला. तुम्हाला काय शिकलं? हॉस्टेलवर भेटायला नाही आले तेव्हा मला खूप दुःख झालं. नाही नाही, तुम्हाला कोणता प्रश्न दिला? भीतीचा प्रश्न नाही. हा, काय सांगताय ना?